नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मजेत ना? LKP क्लासमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. तर या तासाला आज आपल्याला येता 10वी मॅथ्स 1 टॉपिक नंबर 3 अर्थमॅटिक प्रोग्रेशन मध्ये आज आपल्याला पुढील भाग बघायचा आहे. त्यामध्ये सॉल्व्ड एक्झाम्पल्स अँड प्रॅक्टिस सेट 3.3 आपल्याला पाहायचा आहे. तर मग बघून घ्या. प्रॅक्टिस सेट 3.3 पुस्तक आपल्याला ओपन करायचं आहे. तर पाठीमागील तासामध्ये आपण प्रॅक्टिस सेट 3.2 पूर्णपणे पाहिलेला आहे. त्यामध्ये 1 to 10 क्वेश्चन्स होते. त्यासाठी आपल्याला पाठीमागचा व्हिडिओ पाहणं गरजेचं आहे. तर यामध्ये नेक्स्ट आपल्याला बघा, अतिशय मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे. द वाईज टीचर असं म्हटलेलं आहे. हुशार शिक्षक. वन्स अपॉन अ टाइम देअर लिव्ड अ किंग. एक राजा होता म्हणून सांगितलेलं आहे. ही अपॉइंटेड 2 टीचर्स तारा अँड मीरा to teach horse riding for 1 year to his children यशवंतराजे अँड गीतादेवी. म्हणजेच त्या राजाने काय केलेलं आहे, आपली बघा 2 टीचर्स अपॉइंट केले होते. म्हणजे तारा आणि मीरा ही टीचरची नावं आहेत आणि आपल्या मुलांना हॉर्स रायडिंग शिकवण्यासाठी तारा आणि मीरा या 2 टीचरांना नेमणूक केली होती. आता या मुलांची नावं काय आहेत बघा, यांची यशवंतराजे अँड गीतादेवी. ही आस्क्ड बोथ ऑफ देम हाऊ मच सॅलरी दे वॉन्टेड. आता राजानं काय विचारलेलं आहे, तारा आणि मीराला त्यांना किती पगार पाहिजे. तारा सेड गिव्ह मी 100 गोल्ड कॉइन्स इन फर्स्ट मंथ अँड एव्हरी मंथ इन्क्रीज द अमाऊंट बाय 100 गोल्ड कॉइन्स. तारानं सांगितले की मला काय करा, दर महिन्याला 100 सोन्याची नाणी द्या आणि प्रत्येक महिन्याला 100 सोन्याची नाणी वाढवा म्हणून सांगितले. म्हणजे पहिल्या महिन्याला 100, नंतर काय करा 100 वाढवत जावा. म्हणजे पहिल्या महिन्याला 100, नंतर 200, 300 हे तारानं सांगितलेलं आहे. मीरा काय म्हणते बघा, मीरा सेड गिव्ह मी 10 गोल्ड कॉइन्स इन द फर्स्ट मंथ. मीरा काय म्हणते, मला पहिल्या महिन्यामध्ये 10 सोन्याची नाणी द्या अँड एव्हरी मंथ जस्ट डबल द अमाऊंट ऑफ द प्रिव्हियस मंथ. आणि दुसऱ्या महिन्यामध्ये काय करा, अगोदरच्या महिन्याच्या दुप्पट काय करा, मला सोन्याची नाणी द्या. म्हणजेच पहिल्या महिन्यामध्ये 10,000 सोन्याची नाणी दिली, तर दुसऱ्या महिन्यामध्ये 10ची दुप्पट 20 नाणी, नंतर 20चे दुप्पट 40, असं प्रत्येक वेळी अगोदरच्या पेक्षा दुप्पट पुढच्या महिन्यात सोन्याची नाणी मिळणार आहेत. असं काय केलेलं आहे, मीरानं पगार मागितलेला आहे. द किंग ॲग्रीड. राजा तयार झाला. आफ्टर 3 months यशवंतराजे सेड टू हिज सिस्टर. बघा, यशवंतराजेनं काय केलेलं आहे, आपल्या बहिणीला सांगितलेलं आहे. 2 बहीण भावंड आहेत, यशवंतराजे आणि गीतादेवी. माय टीचर इज स्मार्टर दॅन युअर टीचर. काय म्हणतो बघा, यशवंतराजे काय म्हणतो बहिणीला, माझे शिक्षक हे तुझ्या शिक्षकापेक्षा अतिशय हुशार आहेत. ॲज शी हॅड आस्क्ड फॉर मोर मनी. कारण तिनं काय केलेलं आहे, जास्त पैसे घेतलेले आहेत. गीतादेवी सेड आय ऑल्सो थॉट द सेम. मला सुद्धा तसंच वाटतं की काय कर, तुझे टीचर अतिशय हुशार आहेत. आय आस्क्ड मीराताई अबाउट इट. मी मीराताईला तिच्या पगाराविषयी विचारलं. शी ओनली स्माइल्ड अँड सेड कम्पेअर द सॅलरीज आफ्टर 8 months. बघा, फक्त तिनं काय सांगितलेलं आहे की माझ्या पगाराची आणि त्यांच्या पगारांची तुलना करा म्हणून सांगितलेलं आहे. आय कॅल्क्युलेट देअर 9 months सॅलरीज यू कॅन ऑल्सो चेक. म्हणजेच ताराचा पगार आणि मीराचा पगार तुम्ही चेक करू शकता. ताराचा पगार कसा ग्रो होत गेला बघा, 100, 200, 300, 400, 500, 600, 700, 800, 900. तर मीराचा पगार काय दिसतो बघा, 10, 20, 40, 80, 160, 320, 640, 1280, 2560. म्हणजे असं वाढत गेलेलं आहे. म्हणजे कुणाचा पगार जास्त दिसतो, मीराचा पगार इथं जास्त दिसतो. म्हणून यशवंतराजे काय म्हणतो, माझे शिक्षक म्हणजे मीरा जी आहे ती कुणाची टीचर आहे, यशवंतराजेची टीचर आहे आणि अतिशय काय आहे, हुशार आहे, असं आपल्या सिस्टरला तो म्हणत असतो. त्यामध्ये बघा पुढे कंप्लीट द अबाउट टेबल म्हटलेलं आहे. पुढील आपल्याला टेबल पूर्ण करायचं आहे. त्यामध्ये फर्स्ट सांगितलेलं आहे, ताराचा जो पगार आहे 100, 200, 300, 400 म्हणजे 100 न वाढत गेलेला आहे. म्हणजे हे काय आहे, AP आहे. T1, T2, T3 आणि त्यातला डिफरन्स किती आहे, सेम आहे. डिफरन्स किती आहे, 100 आहे. कॉमन डिफरन्स इथं काय दिलेलं आपल्याला, 100 दिलेला आहे. आता नेक्स्ट आपल्याला कोणाचा पगार चेक करायचा बघा, मीरा सॅलरी. तर मीराचा पगार फर्स्ट काय होता, 10 गोल्ड कॉइन्स, नेक्स्ट 20 गोल्ड कॉइन्स, नेक्स्ट 40, 80. आता इथं काय सांगितलं, इट इज नॉट ॲन AP.
हे AP नाही. आता रिझन काय बघा, रिझन इज 20 minus 10, 10, 40 minus 20 is equal to 20, 80 minus 40 is equal to 40. So the common difference is not constant. इथं कॉमन डिफरन्स काय आहे, समान नाही. लक्षात ठेवा, इथं कॉमन डिफरन्स काय नाही, समान नाही. लक्षात ठेवायचं आहे. इथं काय सांगितलेलं बघा, कॉमन डिफरन्स इज नॉट कॉन्स्टंट म्हणून सांगितलं. तर कॉमन डिफरन्स काय नाही, समान नाही. लक्षात ठेवायचं आहे. आता यामध्ये नेक्स्ट, बट हिअर ईच टर्म इज डबल द प्रिसेडिंग टर्म. परंतु इथं काय सांगितलेलं आहे की पुढील टर्म जी आहे अगोदरच्या पेक्षा काय होत असते, डबल होते म्हणून सांगितलेलं आहे. यामध्ये बघा, जो पगार आहे तो काय नाही, त्याचा जो डिफरन्स आहे तो समान नाही म्हणून सांगितलेला आहे. बट हिअर ईच टर्म इज डबल द प्रिसेडिंग टर्म, म्हणजे अगोदरच्या पेक्षा पुढचा जो पगार आहे तो डबल होतो म्हणून सांगितलं. तर यामध्ये बघा, तिथं रेशो काढलेला आहे, T2/T1, 20/10, दाय दोन्ही 20, दोन आन्सर आलेले आपलं. नेक्स्ट बघा, त्यानंतर T3/T2 काय केलेलं आहे बघा, 40/20, जर भाग लावला आपण 2 आन्सर आलेला आहे. T4/T3 भाग लावलेला आहे 80/40, आन्सर 2 आलेला आहे. पण इथं रेशो काय आहे, सेम आहे. मग इथं काय घेतले बघा, TN+1 घेतलेला आहे. हे TN, त्यामध्ये हे TN काय सांगितलेलं आहे बघा, TN आणि त्याच्या पुढचं पद TN+1, याचा जो रेशो आहे, म्हणजेच बघा वरती काय आहे बघा, हे TN म्हणजे अगोदरचं पद आणि त्याच्या पुढचं पद TN+1, यांचा जो रेशो आहे, रेशो ऑफ टर्म अँड इट्स प्रिसिडिंग टर्म इज कॉन्स्टंट. म्हणजे लक्षात ठेवा, जो रेशो आहे सेम आहे. इथं काय म्हटलेलं आहे बघा, दिस टाइप ऑफ प्रोग्रेशन इज कॉल्ड जिओमेट्रिक प्रोग्रेशन. मग अशा प्रकारच्या प्रोग्रेशनला काय म्हटलेलं आहे, जिओमेट्रिक प्रोग्रेशन असं म्हटलेलं आहे. यामध्ये बघा, जिओमेट्रिक प्रोग्रेशन, नोटिस दॅट इफ द TN+1/TN इज ग्रेटर दॅन 1. आता यामध्ये बघा, जो रेशो आहे तो 1 पेक्षा, म्हणजे यामध्ये 1 पेक्षा जर मोठा आहे, तर इथं रेशो किती आहे, 1 पेक्षा मोठाच आहे. देन जिओमेट्रिक प्रोग्रेशन विल इन्क्रीज फास्टर दॅन अर्थमेटिक प्रोग्रेशन. त्यामुळे अर्थमेटिक प्रोग्रेशन पेक्षा हा जो प्रोग्रेशन आहे तो फास्टमध्ये वाढणार आहे. इफ द रेशो इज स्मॉलर दॅन 1, जर रेशो काय असेल, 1 पेक्षा जर कमी असेल, नोट हाऊ द जिओमेट्रिक प्रोग्रेशन चेंजेस. तर काय करा, जिओमेट्रिक प्रोग्रेशन चेक करा, तो काही अर्थमेटिक प्रोग्रेशन पेक्षा जास्त होणार नाही. दिस हिअर वी आर गोइंग टू स्टडी अर्थमेटिक प्रोग्रेशन ओनली. आणि यामध्ये फक्त आपल्याला काय करायचं, अर्थमेटिक प्रोग्रेशन ह्या येतेमध्ये शिकायचं आहे. वी हॅव सीन हाऊ टू फाइंड द nth टर्म ऑफ एन AP. नाउ वी आर गोइंग टू सी हाऊ टू फाइंड द सम ऑफ द फर्स्ट n टर्म्स. म्हणजे यापूर्वी आपण काय केलेलं आहे, TN चं सूत्र बघितलेलं आहे. त्यामध्ये शेवटचं पद कसं काढायचं किंवा nth टर्म कसं काढायचं, त्यामध्ये A ची किंमत कशी काढायची, D ची किंमत कशी काढायची, आणि ते सूत्र आपण पाहिलेलं आहे. TN इज इक्वल टू A प्लस इन द ब्रॅकेट n-1D. आता यामध्ये नेक्स्ट बघा, पुढे क्विक ॲडिशन. त्यामध्ये पण हा पण भाग अतिशय सोपा आहे. 300 years ago देर वॉज अ सिंगल टीचर स्कूल इन जर्मनी. त्यामध्ये जर्मनीच्या शाळेमध्ये काय झालेलं आहे, सिंगल टीचर होते. द टीचर वॉज बटनर अँड ही हॅड अन असिस्टंट जॉन मार्टिन बॉटल्स. म्हणजे एक टीचर होता, टीचरचं नाव काय बघा, इथं यामध्ये सांगितलेलं आहे बटनर, आणि त्याला एक असिस्टंट आहे जॉन मार्टिन बॉटल्स. ही यूज्ड टू टीच अल्फाबेट्स टू द चिल्ड्रन अँड शार्पन देअर पेन्सिल्स. आता तो काय करायचा, अल्फाबेट्स मुलांना शिकवायचा. बटनर वॉज स्ट्रिक्ट टीचर. जो बटनर होता तो अतिशय स्ट्रिक्ट होता. वन डे ही वॉन्टेड टू डू सम वर्क अँड वॉन्टेड पीस इन द क्लास. त्याला एका दिवशी काय करायचं होतं, काम करायचं होतं आणि वर्ग शांत हवा होता. सो ही ट्राय टू ऑक्युपाय ऑल स्टुडंट्स विथ अ लेंथी ॲडिशन. त्याने काय केलेलं, विद्यार्थ्यांना अतिशय मोठी बेरीज दिलेली आहे. दे वेर आस्क्ड टू ॲड ऑल इंटिजर्स फ्रॉम 1 to 100. त्यांना काय काम दिलेलं आहे बघा, मुलांना वर्ग शांत होण्यासाठी 1 ते 100 अंकांची क्रमानं बेरीज करायची आहे. इन फ्यू मिनिट्स वन स्लेट वॉज स्लॅम्ड ऑन द फ्लोअर. बघा, काही मिनिटात एक पाटी खाली जोरात आपटलेली आहे. ही लुक्ड ॲट कार्ल गॉस. बघा, त्या शिक्षकानं कुणाकडे पाहिलं, कार्ल गॉसकडे पाहिलं. अँड आस्क्ड, बघा, अँड आस्क्ड, आय आस्क्ड यू टू डू ॲड ऑल इंटेजर्स फ्रॉम 10 to 100. आणि शिक्षकाने विचारलं, मी तुला सांगितलं होतं की 1 ते 100 पर्यंतचे अंक आहे त्याची बेरीज करायची. वाय डिड यू कीप द स्लेट डाऊन. तू का पाटी खाली आदळलीस.
डोंट यू वॉन्ट टू डू इट? तुला काय बेरीज करायची नाही का? कार्ल गॉस सेड आय हॅव डन द ॲडिशन. कार्ल गॉस काय म्हणतो, मी बेरीज केलेली आहे. द टीचर आस्क्ड हाऊ डिड यू डू इट सो क्विकली? तर एवढं फास्ट कसं काय केलास? यू डोंट हॅव रिटन ऑल द नंबर्स. तू काही सर्व नंबर लिहिले नाहीस. व्हॉट इज आन्सर? तुझा आन्सर काय आहे? कार्ल अगेन सेड 5050. Teacher was surprised and asked him, how do you find the answer? Carl Gauss explained his quick addition method. कार्ल गॉसनं बघा 50-50चे आन्सर दिलं होतं, ते अतिशय बरोबर आहे आणि त्यानं काय केलेलं आहे, ती मेथड सांगितलेली आहे. त्याने जी मेथड सांगितलेली आहे बघा, पहिल्यांदा नंबर इन्क्रीजिंग ऑर्डर, म्हणजे त्यानं काय केलेलं आहे बघा, जे नंबर्स आहेत ते क्रमानं वाढवत गेलेलं आहे. 1 2 3 4 असं 100 पण मांडलेले आहेत. परत नंबर्स इन डिक्रीजिंग ऑर्डर, आता उलट क्रमाने तेच अंक लिहिलेले आहेत, 100 पासून 1 पर्यंत उलटे लिहिलेले आहेत. तर ह्या गटाची बेरीज किती आलेली आहे बघा, 101. पुढच्या उभ्या गटाची बेरीज किती आलेली आहे बघा, 2 + 99 101, 98 + 3 101, 97 + 4 101. म्हणजेच यामध्ये 101 असं किती वेळा येणार आहे, 100 वेळा येणार आहे. लक्षात ठेवा, किती वेळा येणार आहे, 100 वेळा आपलं किती येणार आहे, 101 येणार आहे. मग त्यानं काय केलेलं आहे बघा, 101 × 100. कारण 100 वेळा 101 हे 100 वेळा जर येत असेल तर आपण काय करतो, 101 × 100 केलेलं आहे. तर यामध्ये आन्सर किती आलं, यामध्ये बघा टोटल आन्सर आलेला आहे 1000 आन्सर आलेला आहे. परंतु आपण 2 वेळा बेरीज केल्या बघा, इथून 1 ते 100 परत 100 ते 9, म्हणजे 1 ते 100ची 2 वेळा बेरीज झालेली आहे. म्हणजे 10 100ला आपल्याला किती न डिवाइड करायला पाहिजे, 2 न डिवाइड करायला पाहिजे. म्हणजेच 10,000 100चे निम्मे काय होणार आहेत, 5050. मग 5050 हे आपलं काय करेक्ट आन्सर आहे. आता यामध्ये नेक्स्ट काय सांगितलेलं आहे बघा, नाव युजिंग दिस मेथड ऑफ गॉस लेट्स फाइंड सम ऑफ n टर्म्स ऑफ एन AP. आता ही जी गॉसची मेथड आहे ती अतिशय व्यवस्थित आहे, अतिशय चांगली आहे. शिक्षक आहेत आश्चर्यचकित झालेले आहेत. आता यामध्ये जॉन फ्रेडरिच कार्ल गॉस याच्याबद्दल माहिती आहे बघा. 13 एप्रिल 1777, 23 फेब्रुवारी 1855. कार्ल गॉस वॉज अ ग्रेट जर्मन मॅथमॅटिशियन. ही वॉज बॉर्न इन ब्राउनश्वांग. ही वॉज द ओनली सन ऑफ uneducated parents. He showed a glimpse of his intelligence in Butner's school. After some years, Butner's helper John Martin Bartels and Gauss become friends. Together they published a book on algebra. Bartels made the other people realize the extraordinary intelligence of Gauss. त्यामध्ये सांगितले गॉस हा काय अतिशय तज्ञ होता मॅथमॅटिक्समध्ये, त्याच्याबद्दल थोडे इंट्रोडक्शन दिलेले आहे. पार्ट शिकायचा आहे सम ऑफ फर्स्ट n टर्म्स ऑफ एन AP. आता यामध्ये त्या एपीची आपल्याला बेरीज कशी करायची, म्हणजे 1 ते 100 पर्यंत जे अंक जर दिले असतील तर आपण ती बेरीज कशी करू शकतो 1 to 100 पर्यंत, किंवा जी सम संख्या असेल 2 पासून जर 2 ने भाग जाणाऱ्या संख्या जर असतील अशा, तर आपल्याला 100 पर्यंत जर दिला असेल तर 2 पासून 100 पर्यंत जे सम संख्या आहे त्याची बेरीज कशी करायची, तर हे सूत्रानुसार. तर हे सूत्र कसं आलं आपल्याला शिकायचं आहे. यामध्ये बघा, अर्थमॅटिक प्रोग्रेशन a + d, a + 2d, a + 3d. आता त्यामध्ये हे आपण शिकलेलं आहे शेवटचं पद a + n - 1d. आता यामध्ये लक्षात घ्यायचं आहे हे प्रोग्रेशन कसं आलेलं आहे. तर यामध्ये खाली घ्या एकदम SN, म्हणजे ह्याची बेरीज कशी करायची. ह्याची बेरीज आपल्याला करायची आहे. आपण क्रमांक कसं मांडणार, a + d. त्यानंतर बघा शेवटची पद. आता ही पद कशी आलीत बघा, शेवटचं पद आपल्याला रेग्युलर माहिती आहे की यामध्ये a + n - 1d. लक्षात ठेवा. आता शेवटचं पद सपोज करा n आहे, त्यातून काय करायचं 1 मायनस करायचं. तर आपल्याला शेवटून काय होणार आहे 1 नंबरचं पद, शेवटून काय होणार आहे 2 नंबरचं पद, म्हणजे 2 मायनस करायचं म्हणजे शेवटून 2 नंबरचं पद. नंतर 3 केलं तर काय होणार आहे शेवटून 3 नंबरचं पद आपल्याला मिळणार आहे. लक्षात ठेवायचं यामध्ये शेवटचं जे आहे a + n - 2d शेवटून 2 नंबरचं पद, आणि n - 1 काय आहे शेवटून 1 नंबरचं पद आहे. आता तेच बघा, हे जे मगाशी जे गॉसनं जे आपल्याला मेथड सांगितली होती, पहिला त्याने काय केलेलं आहे, पहिला जे आहे ते अंक क्रमाने मांडत गेलेले आहेत असे इन्क्रीजिंग ऑर्डर, आणि नंतर दुसऱ्यांदा काय केलेलं आहे
डिक्रीजिंग ऑर्डर. आता डिक्रीजिंग ऑर्डर म्हणजे उलट, पहिल्यांदा हा अंक घ्यायचा इथं घेतलेला आहे, नंतर दोन शेवटून 2 नंबरचा, नंतर हे बघा ए प्लस डी आणि नंतर ए. लक्षात घ्या इथं. म्हणजेच यामध्ये जी बांधणी केलेली आहे ती अतिशय सोपी आहे. तर या दोघांचे आपल्याला ॲडिशन करायचे आहे. तर ते ॲडिशन कशी केलेली आहे ते तुम्हाला बघा यामध्ये दिसतं. तर यामध्ये बघा एस एन इज इक्वल टू ए प्लस डी, पहिलं पद दुसरं पद आणि शेवटून जे आहे 1 नंबरचं पद आणि 2 नंबरचं पद. तेच काय करायचं, एस एन ही पण खाली पण लिहिलेलं आहे बघा, हे शेवटून 1 नंबरचं पद, शेवटून 2 नंबरचं पद आणि हे बघा ए प्लस डी इथलं आणि हे म्हणजे जे अगोदर इन्क्रीजिंग ऑर्डर नंतर डिक्रीजिंग ऑर्डर त्यांची बेरीज करायची आहे. बघा बेरीज कशी केलेली आहे बघा समोर दिसते. फर्स्ट जी बेरीज केलेली आपण, तर ह्याची बेरीज करायची आहे. तर यामध्ये लक्षात ठेवा ए टू ए होणार आहे आणि हा गट n-1 डी आहे तसं घेतलेलं आहे आपण. म्हणजेच यामध्ये लक्षात ठेवा जो गट आहे तो रिपीट होतो प्रत्येक वेळी. आता यामध्ये बघा नंतर काय होणार आहे, ए प्लस डी आणि आपल्याला कुणाची बेरीज करायची आहे, ए प्लस डी ची बेरीज आणि ए प्लस n-2 डी ची बेरीज आपल्याला करायची आहे यामध्ये बघा. तर यामध्ये कसं होणार आहे बघा, ए काय होणार आहे 2a होणार आहे, परत ए हे डी आहे लक्षात ठेवा, डी n-2d. आता ह्या वेळेची याची बेरीज जेव्हा आपण करणार त्यावेळी सेम आन्सर असणार आहे 2a प्लस n-1 डी. हे कसं आलेलं आहे ते तुम्हाला समजून सांगतो बघा. यामध्ये बघा ए प्लस डी, ए प्लस n-d बघा ते सांगतोय. कुणाची बेरीज करायची बघा, ए प्लस डी, त्यानंतर बेरीज आपल्याला कोणाची करायची, प्रश्न जरा बघा आपल्या, ए प्लस डी, ए प्लस n-d, n-2d अशी बेरीज आहे लक्षात ठेवा. तर आपल्याला बेरीज करायची. यामध्ये बघा ए काय होणार आहे 2a होणार, त्यामध्ये n-2 असं डी आहे बघा, बाहेर डी आहे, ए प्लस डी, ए प्लस n-2 डी. यामध्ये काय करणार बघा, पहिल्यांदा आपण डी न n ला गुणणार आणि डी न 2 ला गुणणार. तर यामध्ये हे काय झालेलं आहे 2a झालेलं आहे, परत डी आहे त्याचं घेऊया आपण. तर यामध्ये बघा फर्स्ट dn होणार यामध्ये, नंतर -2d होणार बरोबर आहे. तर यामध्ये बघा 2a आहे त्याचं राहणार, तर 2d मधून 1d गेला लक्षात ठेवा, 2d मधून 1d गेला किती होते सांगा, तर 1d उरणार आणि परत प्लस dn. आता फायनल आन्सर आपण काय करणार, 2a आहे तसं ठेवणार, यामध्ये d फक्त आपण कॉमन काढणार. लक्षात ठेवा काय करणार आहे, d हे dn अगोदर घ्यायचं लक्षात ठेवा. यामध्ये बघा नेक्स्ट स्टेप जरा व्यवस्थित परत करून दाखवतो तुम्हाला, तोच प्रश्न मी व्यवस्थित परत मांडतोय बघा. यामध्ये कुणाची बेरीज करायची आपल्याला, ए प्लस बघा ए प्लस डी, त्यानंतर काय ऍड करायचं आहे, ए प्लस n-2, त्यामध्ये डी ऍड करायचं आहे. तर यामध्ये ए काय होणार आहे 2a होणार लक्षात ठेवा, हे ए आणि इकडचं ए. नंतर डी आपण आहे तसं ठेवूया आणि ह्या डी न जे कंसाच्या बाहेर डी आहे त्या डी न n ला एकदा गुणणार आणि -2d एकदा, इथं 2 ला मल्टिप्लाय होणार आणि n ला एकदा मल्टिप्लाय होणार. 2a आपण आहे तसं ठेवणार, त्यामध्ये बघा dn आहे तसं राहणार, हे प्लस dn आपण आहे तसं ठेवूया. नंतर 2d मधून बघा -2d प्लस d काय होणार आहे, फक्त d येणार यामध्ये. यामध्ये बघा कॉमन काय राहणार आहे, इथे एक d आहे, इथे एक d आहे, ते कॉमन राहणार. कॉमन आपण इथं काढूया d आणि इथं n-1. मग काय आलं, तर हे जर आपण d इकडे घेतलं 2a प्लस n-1 d होणार लक्षात ठेवा. हे d आपल्याला फक्त इकडे घ्यायचं, तर आपलं तेच आन्सर आलं की नाही बघा पुस्तकामध्ये 2a. यामध्ये काय आन्सर आले बघा, बेरीज जी आहे 2a प्लस n-1 d. आता म्हणजे सगळे असेच होणार आहे यामध्ये लक्षात ठेवा. म्हणजे जी आपली बेरीज आलेली आहे ती काय आहे, यामध्ये काय आली बघा बेरीजची आपली, बघा जी बेरीज आलेली आहे ती बघा 2a प्लस
1d. आता नेक्स्ट बेरीज बघा, पुढची बघूया आपण, चेक करू बेरीज. तर यामध्ये बघा नेक्स्ट बेरीज काय आहे, a प्लस n मायनस 2d a प्लस d. यामध्ये a काय होणार आहे, 2d होणार, आणि इथं बघा n मायनस 2d आहे, परत इथं d आहे, म्हणजे तेच येणार आहे इथं पण लक्षात ठेवा. परत इथं a काय होणार आहे, 2 होणार. आता यामध्ये लक्षात ठेवायचं आहे की यामध्ये बघा की आपल्याला जर ऑब्झर्व केलं आपण तर प्रत्येक वेळी आपल्याला काय येतं, इथं बघा 2a प्लस n मायनस 1d, 2a प्लस n मायनस 1d. इथं पण काय होणार आहे, 2a प्लस n मायनस 1d, आणि इथं पण काय येणार आहे, तेच येणार आहे. म्हणजे असं किती वेळा घडणार आहे, n टाइम्स वेळा. तिथं 100 वेळा घडलेलं, म्हणजे 101 100 वेळा 101 101 समान होतं. तिथं 2a प्लस n मायनस 1d, 2a बघा यामध्ये 2a प्लस इन द ब्रॅकेट n मायनस 1d हे n वेळा येणार आहे. तेव्हा n वेळा म्हणजे त्याला n गुणायचं आपण बघा. म्हणजेच हे जी टर्म आहे 2a प्लस n मायनस 1d ही किती वेळा आलेली आहे, n वेळा, मग त्याला n आपण मल्टिप्लाय केलेला आहे. आणि डावीकडे 2sn होणार, कारण sn प्लस sn बेरीज 2sn झालेला आहे. मग हे 2 गुणाकारचं इकडे काय होणार आहे सांगा, हे जे 2 आहे बघा, हे 2 इकडे गेलं काय होणार, भागाकार, म्हणजे इथं 2 भागिले आलेलं आहे. आता यामध्ये हे एक सूत्र तयार झालं, हे मोस्ट इम्पॉर्टंट सूत्र आहे, लक्षात ठेवायचं, हे पाठ करायचं आहे. तर सूत्र काय सांगा, Sn इज इक्वल टू n अपॉन 2 इन द ब्रॅकेट 2a प्लस n मायनस 1d. तर यामध्ये नेक्स्ट आपल्याला सूत्र लक्षात ठेवायचं आहे, हे जरा सूत्र लेंथी झालेलं आहे बघा, हे सूत्र लेंथी झालेलं आहे, तर हे तुम्ही समजून घ्या व्यवस्थित. लेंथी झालेलं असेल तर पण काय, शेवटी आपण असं एक सूत्र तयार केलेलं आहे त्यामध्ये बघा यामध्ये. तर यामध्ये काय केलेलं आहे बघा, फक्त मी a ची फोड केलेली आहे. इथं 2a होतं, मी तर a सिंगल केलेलं आहे, परत n/2 a ला गुणलं, n/2 a ला गुणलेलं आहे. आता यामध्ये नेक्स्ट काय केलं बघा, प्लस आहे तसं आपण ठेवलेलं आहे, म्हणजेच n/2 आपण प्रत्येकाला आतल्या प्रत्येक पदाला आपण गुणून घेतलेलं आहे. मग पुढं काय आलं बघा, na/2 na/2 समान आहे, म्हणून आपण na आणि na काय झालेलं आहे, 2na झालेलं आहे. आणि यामध्ये पुढं काय झालेलं आहे बघा, na आणि हा गट आहेतच राहिलेला आहे. तर हे पण सूत्र आपलं मोस्ट इम्पॉर्टंट आहे. तर त्यानंतर आणखी एक सूत्र यामध्ये झालेलं आहे बघा, म्हणजे तेच बघा, ही जर स्टेप तुम्हाला जर समजत नसेल तर खाली शॉर्टकटमध्ये केलेलं आहे बघा. यामध्ये बघा n/2 जे मूळ सूत्र आपण बेरीज करून काढलेलं, n/2 n/2 2a प्लस इन द ब्रॅकेट n मायनस 1d. यामध्ये हे काय केलेलं आहे बघा, n/2 न 2a ला एकदा मल्टिप्लाय केलेलं आहे, म्हणजे हा गट आला, परत मधलं प्लस आहे तसं घेतलं, n/2 काय केलेलं आहे, n मायनस 1d ला एकदा मल्टिप्लाय केलेलं आहे. मग पुढे 2 ला 2 कॅन्सल केलं, मग इथं n इंटू a na प्लस n/2 इन द ब्रॅकेट n मायनस 1d आलेलं आहे. तर आणखी एक यामध्ये आणखी एक बघा, हे एक पण सूत्र मोस्ट इम्पॉर्टंट आहे, n/2 बघा, मी 2a चे प्लस a प्लस a केलेलं आहे, म्हणजे जे 2a होतं तिथं मी काय घेतलेलं आहे, a प्लस a घेतलेलं आहे. यामध्ये t1 आणि इथं tn, म्हणजे हे लक्षात ठेवा. यामध्ये बघा हे a म्हणजे t1, आणि जो हा गट आहे त्याला आपण काय म्हणतो, शेवटचं पद म्हणतो, म्हणजे n/2 t1 प्लस tn. ह्याला आपण दुसरं पण आपण नाव देऊ शकतो, n/2 फर्स्ट टर्म प्लस लास्ट टर्म. यामध्ये 3 सूत्र मी खाली मांडलेले आहेत बघा, हे 3 सूत्र आपल्याला पाठ करायचे आहेत. फर्स्ट बघा, Sn इज इक्वल टू n/2 इन द ब्रॅकेट 2a प्लस इन द ब्रॅकेट n मायनस 1d ब्रॅकेट कंप्लीट. त्यानंतर Sn इज इक्वल टू na प्लस n/2 इन द ब्रॅकेट n मायनस 1 ब्रॅकेट कंप्लीट d. तिसरं काय बघा, ते Sn इज इक्वल टू n/2 इन द ब्रॅकेट t1 प्लस tn फर्स्ट टर्म प्लस लास्ट टर्म. त्यामध्ये सॉल्व्ड एक्झाम्पल आपल्याला बघायचे आहेत. सॉल्व्ड एक्झाम्पल कशी सोडवलेले आहेत ती पण सोपी आहेत, ते आपण बघून घेऊया बघा. सॉल्व्ड एक्झाम्पल मधला फर्स्ट जो क्वेश्चन आहे, फाइंड द सम ऑफ फर्स्ट n नॅचरल नंबर्स. म्हणजे आपल्याला काय सांगितलेलं आहे, n नॅचरल नंबर्स आहेत, 1 पासून स्टार्ट करायचे आणि शेवटी n घ्यायचा आहे. म्हणजे 1 पासून सुरुवात करून शेवट किती आहे आपल्याला दिलेलं नाही, मग शेवटचा अंक आपल्याला माहित नाही, मग शेवटचा अंक आपल्याला काय सपोज करायचा, n करायचा आहे. फर्स्ट n नॅचरल नंबर्स आर 1 2 3 डॉट डॉट n. आता यामध्ये आपल्याला याची बेरीज करायची आणि बेरजेचे सूत्र आपल्याला माहितच आहे. आता a फर्स्ट टर्म काय आपल्याला, a इज इक्वल टू 1, त्यातला डिफरन्स किती असणार आहे, d इज इक्वल टू 1, कारण बघा 1 नंतर लगेच 2 आहे, मग फरक कितीचा असणार आहे, 1चा असणार आहे.
nth टर्म म्हणजे शेवटचं जे पद आहे ते n असणार आहे. Sn म्हणजेच बघा यामध्ये काय घेतलेलं आहे, जी बेरीज कुणाची करायची आपल्याला 1 + 2 + 3 प्लस आणि शेवटी n आहे. मग सूत्र कुठलं वापरलेलं आहे बघा, Sn = n/2 फर्स्ट टर्म प्लस लास्ट टर्म. आता ते आपल्याला मागाशी मी 3 सूत्र बघितले, त्या 3 सूत्रामधले सूत्र आहे. यामध्ये लक्षात ठेवा फर्स्ट टर्म म्हणजे सूत्राचा वापर कसा केलेला आहे, Sn = n/2 आहेतच ठेवलेलं आहे या स्टेपमध्ये. फर्स्ट टर्म काय आहे बघा, फर्स्ट टर्म आपली 1 आहे, 1 पुट केलेले आहे, प्लस आहे मध्ये साइन, लास्ट टर्म आपण काय पुट केलेलं n केलेलं आहे. म्हणजेच जे बघा जे सूत्र आलेलं आहे बघा यामध्ये कसं आलेलं आहे, तर ह्यामध्ये पुढचा भाग बघा n/2 1 + n आहे, 1 + n. आता बेरीजमध्ये बघा 1 + n किंवा n + 1 घेतलं तर काय फरक पडत नाही, फक्त 1 + nचं n + 1 केलेलं आहे तर तेच घेतलेलं आहे आणि छेद 2 आहे तसं ठेवला आहे, n इकडे आहे तसं घेतलेलं आहे. म्हणजे n इन द ब्रॅकेट n + 1/2 हे सूत्र आलेलं आहे. n इन द ब्रॅकेट n + 1/2 सम ऑफ फर्स्ट n नॅचरल नंबर्स आपल्याला इथे घ्यायचे. सम ऑफ फर्स्ट n नॅचरल नंबर सूत्र काय आहे, नॅचरल नंबरची जर बेरीज असेल तर हे सूत्र वापरायचं n इन द ब्रॅकेट n + 1/2. आता बघा नेक्स्ट जो क्वेश्चन आहे, फाइंड द सम ऑफ फर्स्ट n इवन नॅचरल नंबर्स. इवन म्हणजे कुठली संख्या बघा, ज्या सम संख्या आहेत. आता सम संख्यांची सुरुवात कुठून होणार आहे, 2 पासून, 2 नंतर 4 म्हणजे बेचा पाडा. पण शेवटचा अंक आपल्याला माहित नाही, मग शेवटचं 2n का घेतलेलं, कारण ही संख्या 2च्या पटीतली आहे. लक्षात ठेवा शेवट आपण 2n का घेतलं, कारण ह्या 2च्या पटीतल्या आणि शेवट आपल्याला अंक माहित नाही, मग इथं n घेतलेला आहे. 2च्या पटीतले म्हणून 2 घेतलेला आहे आणि शेवटचा अंक माहित नाही म्हणून n घेतलेला आहे, म्हणजे 2n. लक्षात ठेवा यामध्ये. तर यामध्ये तेच आपल्याला मेथड वापरायची आहे. तुम्ही कुठली पण ह्यातली मेथड तुम्ही चूज करू शकता. यामध्ये फर्स्ट मेथड बघा काय घेतलेलं आहे, n/2 t1 + tn म्हणजे ही सोपी पद्धत आहे. यामध्ये फर्स्ट टर्म अँड लास्ट टर्म. आता हे n/2 आहे तसं घेतलेलं आहे. t1 फर्स्ट टर्म काय बघा 2 आहे आणि लास्ट टर्म काय 2n आहे. मग हे सोपं आहे. यामध्ये फक्त 2 ला बाहेर काढा. आता यामध्ये ही स्टेप जरा समजावून सांगतो बघा, यामध्ये तुम्हाला कसं केलेलं आहे. बघा यामध्ये n/2 × 2 बघा 2 फक्त कॉमन काढलेलं आहे. यामध्ये इथं पण 2 आहे, इथं पण 2 आहे, ते 2 बाहेर काढलं, इथं 2 आलेलं आहे बघा. मग आतमध्ये काय राहिलं, हे 2 ऑलरेडी काढलेलं आहे आपण, मग इथं 1 राहिलेला आहे आणि इथं 2 बघा. यामध्ये परत एकदा समजून सांगते, 2 कॉमन काढलेला आहे आणि 2 कॉमन काढताना असताना काळजीपूर्वक काढायचं. इथं पण 2 आहे, इथं पण 2 आहे, ते बाहेर काढलं आपण. बाहेर काढल्यावर काय राहणार, हे बाहेर आलेलं 2 काढलेलं आहे. मग आतमध्ये काय राहणार, इथं 1 राहणार आणि इथं n राहणार. मग काय आलं बघा, हे 2 ला 2 कॅन्सल झालेलं आहे. मग काय उतरलं, n इन द ब्रॅकेट 1 + n हे सम ऑफ इवन नॅचरल नंबर्स. आता तेच दुसऱ्या मेथडनं पण आपल्याला सांगितलेलं आहे, तुम्ही दुसरी मेथड पण समजून घ्यायची. यामध्ये बघा क्रमानं आपल्याला रेडी मांडलेलं आहे, कोणाची बेरीज करायची, Sn = 2 + 4 + 6 + 2n. यामध्ये आपल्याला सूत्र माहितच आहे, मगाशी आपण सूत्र एक तयार केलं होतं. आता यामध्ये काय केलेलं आहे बघा, हे ॲड जरा केलेलं आहे. 2 ह्यामध्ये कॉमन काढलेलं आहे, कारण 2 ह्या सगळ्यांना भाग जातो म्हणून 2 कॉमन काढलेलं आहे. 2 बाहेर काढलं तर आतमध्ये काय राहणार, 1 2 3 कसं काय बघा यामध्ये. आता 2 बाहेर काढल्यानंतर हे 2 बेच्या पाड्यात किती वेळा आहे, पहिल्यांदा आहे. हे 4 बेच्या पाड्यात किती वेळा, दुसऱ्यांदा आहे. हे 6 बेच्या पाड्यात किती वेळा, तिसऱ्यांदा आहे. आणि 2n n वेंदा आहे. लक्षात ठेवा 2 कॉमन काढल्यानंतर पाड्यानुसार ते आपल्याला पुढे जायचं आहे. आता यामध्ये सूत्र आपलं जे आहे तेच बघायचं आहे. 2 आहे तसं राहणार यामध्ये आणि हे आपण मागाशीच बघितलेलं आहे. 1 + 2 + 3 क्रमानं 1-2 अंकांची बेरीज करायची. तर ते सूत्र वरचं खाली घ्यायचं आहे. ते सूत्र कुठे आहे, वर आहे, तेच आपल्याला खाली घ्यायचं आहे. बघा हे सूत्र n इन द ब्रॅकेट n + 1/2 आणि फक्त इथे एक्स्ट्रा काय येणार आहे, 2च्या पटीतल्या संख्या आहेत म्हणून इथं काय आलेलं आहे, 2 आलेला आहे. पुढे बघा 2 ला 2 गेलेला आहे, यामध्ये काय कॅन्सल होणार, 2 ला 2 गेलं, मग काय राहणार आहे, n इन द ब्रॅकेट n + 1. n + 1 म्हणजेच ते उलटे घेतले, 1 + n. यामध्ये थर्ड मेथड बघा, थर्ड मेथड जी रेग्युलर आपण काढलेली होती, सोपी झालेली होती ती Sn = n/2 2a + n - 1 d. यामध्ये a काय ठेवलेलं आहे, 2 ठेवलेला आहे आणि तर दोघांच्या मध्ये 2a म्हणजेच काय 2 × a म्हणजे लक्षात ठेवा दोघांच्या मध्ये काय नाही म्हटलं, गुणाकार चिन्ह असतं आणि तर aचं पद आपण 2 ठेवलेलं आहे. हे प्लस n - 1 d किती आहे, तर डिफरन्स कितीचा आहे, 2चा आहे. कारण बघा 2 आणि 4 मध्ये डिफरन्स किती आहे, 2चा आहे. 2 घेतलेला आपण इथं, बेदोन्ही 4 आलेला आहे. नंतर यामध्ये n - 1 × 2 यांचा गुणाकार केला, n ला 2 न गुणलं 2n आलेला आहे आणि -1 × 2 -2 आलेला आहे. यामध्ये बघा नेक्स्ट पुढची स्टेप यामध्ये काय येते,
यामध्ये पुढची स्टेप बघायची आपल्याला, यामध्ये सोपी आहे. यामध्ये पुढची स्टेप बघून घ्यायची आपण. 4 वजा 2 काय आलेलं आहे, 2 आलेलं आहे आणि हे प्लस 2n खालच्या स्टेप आहे तसं येणार आणि इकडे डावीकडे n सॉरी उजवीकडे n/2 आहे तसं जाणार आहे. यामध्ये फक्त यामध्ये काय केलं, मागासारखं सेम काय केलं कॉमन, यामध्ये ह्या स्टेपमध्ये 2 कॉमन काढलेला आहे, 2 ला 2 कॅन्सल झालेला आहे आणि आतमध्ये 1 + n, तेच n+1 करा किंवा आहे तसं ठेवलं तरी पण चालेल. यामध्ये 2 ला 2 पुढे काय होणार आहे, कॅन्सल होणार आहे. मग काय झालं, n इन द ब्रॅकेट 1 + n. तर यामध्ये हे अतिशय सोपा प्रश्न होता. तर त्यानंतर नेक्स्ट बघा, पुढचा जो प्रश्न सोडवून दाखवलेला आहे. मी एक मेथड यामध्ये कुठली तर सांगतो, बाकीच्या मेथडनं तुम्ही समजून घ्यायचं आणि काय अडचण असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये मला किंवा स्क्रीनशॉट मारून तो भाग मला पाठवायचा, मी तुम्हाला ते व्यवस्थित सांगणार आहे. फाइंड द सम ऑफ फर्स्ट n ऑड नॅचरल नंबर्स. आता n ऑड नॅचरल नंबर्स म्हणजे आपल्याला काय करायचे, ऑड नंबरचे आपल्याला काय करायचे, तर बेरीज करायला सांगितलेली आहे. आता यामध्ये ऑड म्हणलेला आहे विषम संख्या. विषम संख्या कुठून स्टार्ट होतात, 1 पासून. 1 1 3 5 7, मग शेवटी काय असणार आहे, असे ना. तर हे असं का आलेलं आहे बघा, ॲक्च्युली ही जी संख्या आहे 2च्या दुप्पट आहे आणि त्यातून 1 वजा करायची आहे. ही संख्या म्हणजेच काय, 2ची दुप्पट आणि वजा 1 म्हणजेच आपल्याला विषम संख्या मिळत असते, लक्षात ठेवा. यामध्ये बघा हे म्हणजे फर्स्ट टर्म काय घेतलेलं आहे, फर्स्ट टर्मची काय आहे, पहिलं पद काय आहे 1 आहे आणि शेवटचं पद काय आहे आणि डिफरन्स किती आहे यामध्ये 2चा बघा, 3 वजा 1, डिफरन्स किती येणार, 2चा येणार आहे. तर यामध्ये हे सूत्र वापरून बघूया आपण, Sn = n/2 इन द ब्रॅकेट T1 + Tn. आणि त्यामध्ये n/2 आहे तसं ठेवलं. T1 म्हणजे फर्स्ट टर्म काय आहे 1 आहे, प्लस Tn किती आहे आपलं, Tn किती आहे बघा यामध्ये, Tn इन द ब्रॅकेट 2n-1, 2n-1 आपण आहे तसं घेतलेलं आहे यामध्ये. तर खाली काय येणार बघा आता यामध्ये नेक्स्ट पुढची प्रोसेस. तर यामध्ये रेग्युलर मेथड आपल्याला काय करायचं आहे, यामध्ये इथं 1 आहे, इथं -1 आहे, मग ते ब्रॅकेट काढून टाकला, इथं 1 -1 कॅन्सल झालेलं आहे, फक्त इथं 2n आणि n/2 आहे तसं घ्यायचं आहे. मध्ये काय नाही म्हटलं, गुणाकार चिन्ह. त्यामध्ये काय केलेलं आहे बघा, 2 वर पण 2 आहे, खाली पण 2 आहे, 2 2ला कॅन्सल आणि n × n, nचा काय येणार आहे स्क्वेअर, 2 × 2 2चा स्क्वेअर 4, n × n, nचा स्क्वेअर होऊ शकत नाही, पुढे n स्क्वेअरच राहणार. मग फायनल आन्सर आपलं काय, n स्क्वेअर. बाकीच्या 2 मेथड्स तुम्ही स्वतः समजून घ्यायचे, यामध्ये काय अडचण तर मला विचारायचं आहे. कोणत्याही तरी एक मेथडनं परफेक्ट समजून घ्यायचं आहे, लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, फाइंड द सम ऑफ ऑल ऑड नंबर्स फ्रॉम 1 to 150. आता मला सांगा यामधले ऑड नंबर्स म्हणजे मग तुम्हाला सांगितलेलं आहे की ज्या संख्या कशापासून सुरुवात व्हायला पाहिजेत, 1 पासून, आणि त्याला 2 परफेक्ट भाग जात नाही, त्याला विषम संख्या म्हणतो. लक्षात ठेवा, फर्स्ट 1 ते 50 मध्ये पहिली विषम संख्या कुठली असणार, 1 असणार आहे, शेवटची कुठली असणार आहे, 149 असणार आहे. कारण 150 ही सम संख्या इवन नंबर आहे, याला 2 पूर्ण भाग जातो, त्याच्या अलीकडचे 149 घ्यायचं आहे. आणि ही काय आहे, एपी आहे, कारण यामध्ये प्रत्येकात फरक कितीचा आहे, 2चा फरक आहे. कारण बघा 3 - 1 2, 5 - 3 2, म्हणजे इथं डिफरन्स कितीचा आहे, 2चा आहे. इथं फर्स्ट टर्म 1 आलेले आहे आणि डिफरन्स 2चा आहे. तर यामध्ये आपल्याला 1 ते 49 मध्ये अशा किती विषम संख्या आहेत ते पहिला शोधून काढायचं आहे. मग विषम संख्या शोधण्यासाठी आपलं सूत्र आहे Tn a + n-1 d, हे सूत्र आपल्याला वापरायचं आहे. तर Tn म्हणजे शेवटचं पद आपल्याला माहिती आहे 149, a म्हणजे फर्स्ट टर्म माहिती आहे 1 आणि n आपल्याला काढायचं आहे एकूण किती पद आहेत. तर ते सूत्र इथे वापरलेलं आहे बघा यामध्ये. तर यामध्ये सूत्र त्यांनी वापरलेलंच आहे, ते सूत्र घ्यायचं आहे यामध्ये. बघा यामध्ये सूत्र घेतलेलं आहे Tn a + n-1 d. तर शेवटचं पद किती आहे, Tn शेवटचं पद 149 = हे फर्स्ट टर्म किती आहे 1 आहे, त्यानंतर प्लस आहे तसं n-1 आहे तसं, d किती घ्यायचं आहे, डिफरन्स कितीचा 2चा आहे, मग सांगितलेलं आहे 1 3 5 7, 3 - 1 2, इथं डिफरन्स 2चा आहे. आता हे आपल्याला सोडवायचं. तर हे आपण सहज सोडवू शकतो, कारण सोडवलेलं आहे, अशी बरीच गणिते झालेली आहे त्यामध्ये. तर यामध्ये फर्स्ट आपल्याला काय करायचं आहे, हा कंस सोडून घ्यायचा बघा, एवढाचा कंस आपल्याला कंस सोडून घ्यायचा, n-2 बघा यामध्ये n-2 × 2 म्हणजे 2n-2 होणार बघा, 2n-2 होणार आहे. आणि डावीकडे जे +1 आहे ते घेतलेलं आपण. नेक्स्ट याच्या पुढची स्टेप आपली काय येणार आहे बघा, पुढची स्टेप काय येणार सांगा यामध्ये. त्यामध्ये -2 + 1 म्हणजे यामध्ये ही पुढची स्टेप सांगतो बघा, यामध्ये -2 + 1 इथं काय येणार आहे, -1 येणार आणि -1 उजवीकडे आहे, ते डावीकडे काय होणार आहे 149. बघा ती स्टेप व्यवस्थित करून दाखवतो, गोंधळून जाऊ नका यामध्ये. काय बघा 149 इकडे आहे, डावीकडे आहे. तर उजवीकडे काय येणार आहे बघा, 2n आहे तसं येणार, -2
+1 काय येणार आहे -1 येणार, लक्षात ठेवा यामध्ये, कारण येणाऱ्या उत्तराला मोठ्या संख्येचे चिन्ह -1 इकडे घ्या. 149 + 1 150 = 2n आणि 2 हे काय इकडं गुणाकार आहे, इकडे काय होणार भागाकार होणार आहे. 150 / 2 n = 75. म्हणजेच आपल्या 1 पासून 150 पर्यंत अशा किती विषम संख्या आहेत, अशा विषम संख्या किती आहेत 75 विषम संख्या आहेत. तर आपल्याला 75 टोटल विषम संख्या मिळाली तर आपलं सूत्र बेरजेचे सूत्र आपल्याला माहित आहे. नाव लेट्स फाइंड द सम ऑफ दीज 75 नंबर्स 1 2 3 5 149 पर्यंत, म्हणजे 1 ते 149 पर्यंत आपल्याला बेरीज करायची. तर यामध्ये आपल्याला मिळालं काय काय बघा. ए ची किंमत मिळाली, फर्स्ट टर्म 1 आहे, डिफरन्स कितीचा आहे 2चा आहे आणि टोटल नंबर्स किती आहेत 75 आहेत. तर यामध्ये इथे बघा SN आपल्याला घेतलेला आहे n/2. तर आपल्याला हे कॅल्क्युलेशन तुम्हाला मी पूर्ण करून दाखवतो यामध्ये ह्या मेथडनुसार, आणि इकडे पण आपल्याला रिकाम जागा भरायच्या मेथड सेकंडनुसार पण करायला सांगितलेलं आहे. तर यामध्ये बघा SN n/2 तेच बघा यामध्ये दाखवतो मी व्यवस्थित करून. बघा जिथं रिकाम जागा तिथे मी करून दाखवतो ज्या स्टेप्स आहेत. तर यामध्ये पहिला आपण सूत्र आहे तसं लिहून घेऊया. SN = n/2 बघा n/2 इन द ब्रॅकेट 2a + n-1 d ब्रॅकेट कंप्लीट. हे सूत्र व्यवस्थित लिहून घ्यायचं आहे. आता यामध्ये SN म्हणजे कितीची बेरीज करायची आपल्याला, टोटल संख्या किती आहेत 75 आहे, म्हणजे S 75 लिहायचं आहे. n म्हणजेच किती, एकूण किती संख्या आहेत 75/2 2 × a आपल्याला a मिळालेला आहे, मग काय सांगा 2 × a ते गेलेलं आहे, परत लिहून दाखवतो, लक्ष द्या इकडे बघा यामध्ये, किंवा डायरेक्ट मी सूत्रामध्ये किमती घालून दाखवतो किंवा पहिला सूत्र लिहूया आपण, काय हरकत नाही. SN = n/2 बघा इन द ब्रॅकेट 2a + n-1 × d ब्रॅकेट कंप्लीट. त्या व्हॅल्यू पुट करूया आपण. n म्हणजेच S कितीची बेरीज करायची आपल्याला 75, n ची किंमत मग 75 ठेवायची, 75/2 2 × a म्हणजे 2 गुणिले किती, a ची किंमत किती सांगा, फर्स्ट टर्म आपलं किती आलेलं 1 आलेलं 1 आहे तसं ठेवा. n म्हणजे किती 75 - 1 आणि d फरक किती चाललेला आपल्याला d = 2. बघा ह्या पहिला व्हॅल्यू आपल्याला व्यवस्थित ठेवता आल्या पाहिजेत. नेक्स्ट बघा 75/2 आहे तसं ठेवूया आपण इथंच. तर पुढे काय करायचं आहे 2 × 1 2 प्लस 75 वजा 1 काय होणार आहे 74 आणि 74 गुणिले 2 बघा यामध्ये 74 × 2 किती येणार आहे बघा 148 होणार आहे. 2 चौक 8 आणि 7 दूनी 14 148 येणार आहे. आणि 148 आणि हे 2 किती होणार आहे फायनल सांगा. तर मी डायरेक्ट लिहितोय, हे जे कॅल्क्युलेशन केलं मी डायरेक्ट केलेलं आहे बघा. 2 × 1 2 झालेला आहे आणि 75 - 1 74 74 × 2 148 आणि 148 मध्ये हे 2 मिळवा. तर आपलं फायनल किती होणार आहे सांगा. तर किती होणार आहे 150 होणार आहे. यामध्ये बघा ची बेरीज कॅल्क्युलेशन फास्ट व्हायला पाहिजे. तर यामध्ये किती येणार बघा शेवटी S 75 = पुढची बघा यामध्ये शेवटची आपली स्टेप काय आली होती बघा 75/2 × 150 आली होती, अशी शेवटची स्टेप आली होती बरोबर आहे. मग 2 काय करायचं 150 ला डिवाइड करा, तिथं पण 75 आणि इकडं पण 75 आणि 75 चा स्क्वेअर काय येणार बघा 5 चा वर्ग आपल्याला शॉर्टकट मेथड माहिती आहे 5 चा वर्ग 25 आणि 7 च्या पुढची संख्या 8 7 8 56 म्हणजे 5725. बघा हे काय उत्तर आलेलं आहे 5700 बघा 5725 उत्तर आलेलं आहे. नेक्स्ट जो क्वेश्चन आहे आपला बघा पुढे तेच काय करायचं बघा आपल्या वेगळ्या मेथडनं आपल्याला सांगितलेलं आहे. 2 यामध्ये मेथड्स दिलेले आहेत. तर यामध्ये पण आपण डायरेक्ट मेथड इथे घेतलेला आहे. SN = n/2 T1 + Tn म्हणजे पहिलं पद आपल्याला काय आहे बघा. तर यामध्ये बघा अतिशय सोपा प्रश्न आहे. फर्स्ट टर्म बघा प्रॅक्टिस सेट 3.3 एकदा रिपीट करतोय परत एकदा. प्रॅक्टिस सेट 3.3 मध्ये अतिशय सोपा प्रश्न आहे. अतिशय शिस्तात आपल्याला जायचं आहे. सॉलिड एक्झाम्पल्स मी गडबडीने फास्टमध्ये घेतलेले आहे कारण ते सोडवून दिलेले आहेत आणि बऱ्याच भाग त्यात तुम्हाला माहित आहे म्हणून फास्ट गेलोय आपण. तर यामध्ये फर्स्ट क्वेश्चन जो आहे फर्स्ट टर्म अँड कॉमन डिफरन्स ऑफ एन AP आर 6 and 3 रिस्पेक्टिव्हली फाइंड 27 फाइंड S 27 म्हणजे ते 27 पदांची आपल्याला बेरीज करायची आहे. यामध्ये पहिलं पद आणि त्याला डिफरन्स आपल्याला दिलेला आहे. तर फर्स्ट टर्म म्हणजे काय दिलेलं आहे बघा यामध्ये 6 दिलेला आहे.
फर्स्ट टर्म किती आहे ए इज इक्वल टू 6 आणि डिफरन्स किती दिलेला आहे बघा इथं 3 डिफरन्स आहे आणि आपल्याला काय करायचं आहे 27 पदांची बेरीज करायची. तर सूत्र आपल्याला यामध्ये घेतलेलं आहे ते सूत्र जरा झूम करतो यामध्ये बघा यामध्ये. तर यामध्ये सूत्रामध्ये बघा सूत्र कसं होतं सांगा एस एन इज इक्वल टू एन अपॉन 2 तर काय यायला पाहिजे 2a यायला पाहिजे. फर्स्ट रिकाम जागा आपण भरलेली आहे. आता 2a यामध्ये नेक्स्ट स्टेप आपली काय येणार आहे बघा. आता 2a नंतर 12 कसं आलं डायरेक्ट 2a इंटू 6 कारण a ची व्हॅल्यू पुट करायची आहे. मग 2 इंटू 6 हे 12 आलेलं आहे प्लस साईन आहे तसं. आता n-1 च्या ठिकाणी 27-1 आलेला आहे. मग n म्हणजे किती पुट करायचे सांगा यामध्ये n म्हणजे एकूण किती पद आहेत 27 आहेत लक्षात ठेवा. किती पदांची बेरीज करायची 27 मग 27-1 आणि तर d ची व्हॅल्यू पुट करायची. d ची व्हॅल्यू किती आहे 3 आहे ही पुट केलं आपण सोपं आहे बघ. तर यामध्ये नेक्स्ट बघा इथं एकच बॉक्स दिलेला आहे म्हणजे ह्याचं सगळ्यांचं कॅल्क्युलेशन आपलं एकदम करायचं आहे. तर यामध्ये बघा 12 आपण पहिला आहे तसं घ्यायचं आहे बरोबर आहे प्लस आहे 27-1 किती येणार आहे 26 येणार आहे. मग यामध्ये बघा जरा झूम करतो यामध्ये एक मिनिट मध्ये परत बघा इथं आपण काय केलेलं होतं इथं 2a आपण आन्सर घेतलेला आहे याचं इथं 2a म्हणजे इथं आपण काय केलं डी ची व्हॅल्यू पुट केलेली आहे डी ची व्हॅल्यू 3 पुट करायची आपल्याला. तर नेक्स्ट कॅल्क्युलेशन बघा 12 प्लस काय होणार आहे 27-1 26 होणार आहे आणि 26 ला 3 ने मल्टिप्लाय करायचं आहे. यामध्ये लक्षात ठेवा 12 प्लस 26 इंटू 3 काय होणार आहे 78 येणार आहे आन्सर आणि 78 प्लस 12 आपलं किती होणार आहे बघा 70 80 90 म्हणजे इथं किती येणार आहे आन्सर आपलं 90 येणार आहे लक्षात ठेवा. आन्सर किती आलेलं आहे 90 आलेलं आहे बघा. परत चेक करा कॅल्क्युलेशन 12 प्लस 26 इंटू 3 78 बघा 3 संग 18 8 3 2 7 7 म्हणजे 78 आलेला आहे. 78 मध्ये आपल्याला 12 मिळवायचं 70 80 90 म्हणजे इथं 90 आलेलं आहे. आता यामध्ये तर 45 कसं आलेलं आहे कारण हे 27 आहे तसं आपल्याला इथं घेतलेलं आहे आणि ह्याचा 2 न 90 ला भागायचं आहे. मग 90 च्या निम्म किती येणार आहे 45 आणि 27 आहे तसं मग 27 इंटू 45 आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं आहे. तर उत्तर तुमचं काय येणार आहे 1215 किती आन्सर येणार आहे बघा 27 इंटू 45 आपला आन्सर किती येणार आहे 1215. आता यामध्ये बघा अतिशय सोपा भाग होता समजून घ्यायचा आहे. तर राहिलेले क्वेश्चन जे आहेत ते आपल्याला पुढील व्हिडिओमध्ये घ्यायचे आहेत. आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.